संक्रांत सण साजरा करायचा म्हणजे घरातल्या प्रत्येकालाच तिळाचे लाडू आठवतात. महिलांना हळदी कुंकवाचा कार्यक्रम आठवतो तर बच्ची कंपनीला आकर्षण असतं ते पतंग उडवण्याचं. मात्र पतंग उडवण्याची परंपरा मुंबईसारख्या शहरामध्ये कायम ठेवता येईल असं चित्र सध्या तरी दिसत नाहीये. मुंबईसारख्या शहरात जिथे मैदानांची जागा उंच उंच इमारती, मॉल्स आणि हॉटेल्सनी व्यापली आहे, त्या ठिकाणी मुलं पतंग उडवणार कुठे? इमारतींच्या टेरेसवर? पण त्याचेही दरवाजे जास्त काळ बंद असतात. शिवाय टेरेसवरून पतंग उडवणं धोकादायक असल्यानं मुलांना तिकडून पतंग उडवायला मनाई करण्यात येते. त्यामुळे वेळ काढून दूर अंतरावर जाऊन पतंग कसा उडवणार असा सवाल आजची मुलं करतायत. कोई ज़्यादा पतंग उड़ाने देता नहीं है और खतरा होता है. पहले जैसा ग्राउंड भी नहीं है उड़ाने के लिए. अभी जहाँ ग्राउंड नहीं वहाँ पे सब मॉल बन रहे हैं, उसकी वजह से हम लोग को पतंग उड़ाने नहीं मिलती है. सब मना करते हैं, मतलब कोई जाने नहीं देता है क्योंकि खतरा है, टेरेस पे कोई गिर जाएगा बच्चा. याच परिस्थितीमुळे रिअल पतंगांची जागा आता मोबाईलमधल्या पतंगांच्या गेम्सनी घेतलीये. फ्लाइंग काइट, काइट फीवर, 3D काइट लाईफ, काइट फाइट, किड्स मॉरल स्टोरी काइट, काइट रेसर असे कित्येक गेम्स सध्या प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. असं असलं तरी मुलं हे गेम्स खेळतात याचा अर्थ त्यांना रिअल पतंग उडवायला आवडत नाही असं अजिबात नाही. तो ऑनलाइन जो गेम्स होते हैं पतंग के ऊपर काइट्स वगैरह, तो वो लोग कितना खेलते हैं? वो लोग से अच्छा तो ये रियल पतंग उड़ाना अच्छा है. हल्लीची मुलं पतंग उडवत नाहीत म्हणून पतंगांची विक्रीही कमी झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत विक्रीत 50% कपात आहे. तर अर्ध्याहून अधिक पतंग अजूनही गोदामातच असल्याचं विक्रेते सांगतात. अगर सीजन चल गया तो ठीक है, सीजन नहीं चला तो काफी माल फिर साल भर आपको संभालना है. एक तो कागज डेलीकेट आइटम है, उसको पानी से बचाना है, वो चूहे तमाम कॉकरोच इससे कीड़ मकोड़े से बचाना है. तो इसमें चांसेस होता है माल बच गया तो आपको नुकसान होना ही होना है. पतंग उडवताना आणि त्यासाठीचा मांजा या दोन्हीचं समीकरण जुळलं की पतंग उंच उंच आणि दूर जातात. हा आनंद आजच्या मुलांना मोबाईलच्या कितीही मोठ्या स्क्रीनवर पतंग उडवताना मिळणार आहे. दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.